आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना, तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. नागपूर महानगरपालिकेतर्फे 21 जुलैपासून सकाळी 10 ते 22 जुलै रोजी पहाटे 2 या वेळेत ओमनगर फीडरवर इनलेट व्हॉल्व्ह आणि फ्लो मीटर बदलीसाठी ओमनगर फीडरचा पाणी पुरवठा 16 तासांसाठी बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 22 जुलै रोजी नेहमीच्या वेळेनुसार पाणी पुरवठा पूर्ववत होईल. नारा सीए क्षेत्र, नारी एक्झिट सीए आणि नारा NIT सीए क्षेत्र या भागातील पाणी पुरवठ्यावर या काळात परिणाम होईल. प्रख्यात गायक अभिनेते डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्याद्वारे 33व्या डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन येत्या 29 ते 31 जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी 6:30 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन्स इथं करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याद्वारे विविध पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांवर अत्यावश्यक वस्तू विधिनियम 1955 आणि इतर अनेक कलमांतर्गत कारवाईची धडक मोहीम काल राबवण्यात आली. काल जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मिळून आत्तापर्यंत एकूण 9 सोयाबीन बियाणे कंपन्यांवर 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत 3ऱ्या स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपद पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.